माय माऊली नमस्कार. वेदग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. सुंदरकांड नंतर आपण आता युद्धकांड बघत आहोत. रावण सभेत प्रविष्ट झाला, तो विषण्ण झाला. तेवढ्यात वानराच्या गर्जना त्याला ऐकू आल्या. त्या आवाजाने तर रावण फारच भयभीत झाला. त्यावेळी माल्यवान सभेतून निघून गेला. रावणाने युद्धाची तयारी केली. त्याने दुर्गावरती वेगवेगळ्या सेनापतीला नेमले. पूर्वद्वारावर प्रहस्त, दक्षिणद्वारी महोदर, महापार्श्व यांना नेमले. पश्चिमद्वारी इंद्रजिताला, उत्तरद्वारी शुक, सारण यांना नेमले. आपण स्वतःही उत्तरद्वारी राहिला. वानरसेना उत्तरेकडून आली होती, तरी तिने लंका नगरीला चारी बाजूने वेढा घातला होता. राम तिकडूनच हल्ला करील असा रावणाला अंदाज. नगराच्या मध्यभागीचे रक्षण करण्यासाठी विरूपाक्षाची योजना केली. प्रत्येक ठिकाणी तोफा राखल्या गेल्या. शत्रूवर दुरून गोळे टाकणाऱ्या त्या तोफा वानरसेनेचा नाश करण्यास फारच उपयोगी ठरल्या असत्या. विभीषणाने या सर्व व्यूहरचनेची माहिती रामाला दिली. सैन्य किती, केवढे पराक्रमी राक्षस युद्धाला सज्ज, त्यांच्याजवळ शस्त्र अस्त्र किती कोणती तेही सांगितले. विभीषणाचे चौघे प्रधान पक्षी रूपाने रावणाच्या सैन्याचे अवलोकन करून आले होते, त्यामुळे ती माहिती देता आली. वानरांवर सैन्य रचनेचा काहीच परिणाम झाला नाही, कारण ते आकाशातून थेट हल्ला करणार होते. पण विभीषणाला त्याच्या त्या शक्तीची कल्पना नव्हती. तो चकित झाला. मात्र प्रत्येक प्रवेशद्वार अशा प्रकारे अडवावे की राक्षसांचाच त्या द्वारातून आत बाहेर जाता येऊ नये, अशी रामाने सुग्रीवाला सूचना केली. नीलवानर पूर्वद्वारावर, दक्षिणद्वारावर अंगद, पश्चिमद्वारावर हनुमंत, उत्तरद्वारावर स्वतः राम लक्ष्मण याप्रमाणे हल्ला करण्याची योजना केली. वानरांनी एकदम एकाच वेळी लंकेवर चारी दिशांनी आक्रमण केले. ते मोठमोठ्या शिळा दगड आसपासच्या प्रदेशातील वृक्ष उपटून ते खांद्यावर घेऊन रावणाच्या राक्षस सेनेवर आकाशातून सतत वर्षाव करू लागले. त्याखाली सशस्त्र राक्षस चिरडून मरू लागले. शस्त्रांचा काहीच उपयोग होईना. वानर एकदम हवेत उडी मारून राक्षसांच्या मानगुटीस बसून त्यांच्या माना मोडून टाकीत असत. वानरांनी अनेक पर्वत आणले, लंकेच्या भोवती ते रांगेत ठेवले. हे कार्यच अगदी वेगळे होते, त्यामुळे राक्षस सैन्य लंकेतच अडकले. सुवेल नामक पर्वत वानरांनी ताब्यात घेतला. त्यावर राम चढला. विभीषण, सुग्रीव, लक्ष्मण यांच्या अनुमतीने त्याने आपल्या सैन्याचे मुख्य ठिकाण सुवेल पर्वत केले. राम तेथे सतत राहणार होता. सुवेल पर्वतावरून लंकेचा अंतर्भागही दिसत होता, म्हणूनच राम तेथे असणे महत्त्वाचे होते. वानरांनी अलकल्लोळ माजविला. सर्वत्र नासधूस करीत वाटेत येणाऱ्या राक्षसांना पाषाणाचा वृक्षांचा मारा करून ठार करीत ते लंकेत प्रविष्ट झाले. विभीषण, सुग्रीव, लक्ष्मण, राम त्यांना सतत प्रेरणा देत होते. रामाचा जय जयकार करीत वानर सैन्याचे लंकेत एकच धुमाकूळ मांडला. त्यावेळी रावणाला फार संताप झाला. त्याने राक्षस सेनेला वानरावर आपल्या बाणांनी, गदांनी, इतर शस्त्रांनी जोरदार हल्ला करण्याची आज्ञा केली. घोर रणकंदाला प्रारंभ झाला. वानरांनी पराक्रमाची शर्त केली. चारी आघाड्यावर त्यांनी राक्षसांच्या सैन्याची धूळधाण केली. पर्वतावर चढून वानर खालच्या जागी असलेल्या राक्षसांवर पाषाणांचा, झाडांचा मारा करीत होते. राक्षसांना वर चढता येईना, उलटा शस्त्रांचा माराही करता येईना. शेवटी राक्षसांनी लंकेच्या आत माघार घेतली. ते पळत सुटले. प्रथम दिवसाचे युद्धवर्णन आपण बघितले. आता पुढे सुवेळ पर्वतावर रामासह सुग्रीव उभा होता. तेथून जरी रावणाचे स्थान दूर होते, तरी रावण स्पष्टपणे दिसत होता. सुग्रीवाने रावणाला पाहताच त्याच्या मनात रावणाविषयी प्रचंड क्रोध उत्पन्न झाला. कृष्णवर्णाचा रावण, सर्वांगी सुवर्णाचे अलंकार धारण केलेला, लाल वस्त्र, लाल रत्ने धारण केलेला होता. त्यांच्यावर दोन्ही बाजूंनी सेवक चौऱ्या ढाळीत होते. त्यांच्या 10 मस्तकांवर रत्नांकित मुकुट होते. शुभवर्णाचे विस्तीर्ण छत्र होते. सुग्रीवाने दात थोट आवळले, भुरकुटी वक्र केल्या, पुच्छ आकड्यासारखे मागे वळवले. त्या रावणाने माझ्या रामाची कांता पळवली काय, याचा आत्ताच घात घालतो, असे म्हणून त्याने कोणासही न सांगता, रावणाचा न विचारता, रामाला न विचारता
एकदम उंच उड्डाण केले. गोपुरे ओलांडून आकाश मार्गाने एकदम दशाननाच्या समोर दणकन उतरला. रावणाने प्रतिकार करायच्या आत तेथील सर्वजण थक्क झाले. सुग्रीवाने त्याला एकदम लाथ मारली, खाली पाडले. रावण बेशुद्ध झाला. एक मुकुट घेऊन सुग्रीव उडून परत जाणार एवढ्यात रावण सावध झाला. त्याने आव्हान देऊन सुग्रीवाशी चांगलेच मुष्टियुद्ध सुरू केले. त्याचे द्वंद्वयुद्ध जुंपले तेव्हा सर्वजण नुसते थक्क होऊन पाहतच राहिले. ते एकमेकावर सर्व प्रकारचे घात प्रत्याघात करीत मध्येच एकदम दोघे खाली पडत. जो लवकर उठे तो दुसऱ्याला साधा बुक्काही मारी. उचलून आपटून पाठीवर बसून बुकलून काढी. सर्व डावपेच्या दोघे प्रवीण होते. रावणाला शेवटी मूर्छा आली. तेव्हा रावणाचा वध आपल्या हातून व्हायचा ठरलेला नाही. तो रामानेच करायचा असे याचे भान सुग्रीवाला आले. तो रावणाचा मुकुट घेऊन परत उड्डाण करून रामाजवळ पोहोचला. वानराने सुग्रीवांचा जय जयकार केला. रामाने मात्र स्वतः राजाने असे दुःशासन युद्धाच्या आधीच करणं किती चुकीचे हे सुग्रीवाला सांगून त्याला दोष दिला. तेव्हा सुग्रीवाने त्यांची क्षमा मागितली. सुग्रीव व रावण यांचं द्वंद्व आपण बघितले. आता पुढे युद्ध तर आता जुंपले होते. भीषण रक्तपात पाहून रामाच्या मनात असा विचार आला की जर एखाद्या विचारी विवेकी शब्द योजनेत चतुर अशा व्यक्तीला रावणाकडे दूत म्हणून पाठवले, रावण अजूनही सीतेला परत पाठवण्यास तयार झाला, तर वानराचे सर्व राक्षसांचे प्राण वाचतील, सर्वांचा नाश होणार नाही. त्याने आपल्या विचार वानरांना सांगितलं, पण तो कोणालाच रुचला नाही. रामाने साम दाम दंड भेद असे रणरीतीचे 4 प्रकार सांगितले. प्रथम समोपचाराने कार्यभाग साधतो की नाही ते पाहणे योग्य असते. ही गोष्ट सर्वांना समजावून सांगितली. कोणता दूत या कामासाठी योग्य याचा विचार करून शेवटी अंगद हाच दूत कार्य करण्यास योग्य असा मारुतीचा सल्ला योग्य ठरला. तसाच निर्णय झाला. सर्व निरोप कसा काय सांगायचा, रावणाला सीता परत रामाकडे पाठवण्यास कसे सांगायचे, सर्व गोष्टींची नीट माहिती रामाने अंगदाला सांगितली. अंगदाच्या आनंदाला सीमाच उरली नाही. हनुमंताच्या कृपेने रामाने स्वमुखाने त्याचे कार्य करायला मला आज्ञा दिली. हे लक्षात घेऊन अंगदाने हनुमंताला नमन केले. मग सुग्रीव, राम, लक्ष्मण, विभीषण यांना वंदन करून त्याने आकाशात उड्डाण केले. तो लंकेत एकदम रावणाच्या सभेतच उतरला. अंगदाचे शिष्टाईसाठी लंकेत गमन आपण बघितले. आता पुढे अंगद एकदम जेव्हा रावणाच्या सभेत शिरला तेव्हा सर्व मंत्री वगैरे तटस्थ, रावण अवाक, कोणी काही बोले ना. तेव्हा अंगद म्हणाला, अहो राक्षस कुलसवासांनो, राक्षस कुलभूषणांनो, असे गप्प का? अहो मी तुमच्याकडे श्रीराम सुग्रीव यांचा राजदूत म्हणून आलो. माझे शिष्टाचाराला अनुसरून स्वागत करायचे भानसुद्धा तुम्हाला राहिले नाही की काय? आपली वाचा का बसली? मला माहीत आहे रामाची धास्ती हनुमंताची धास्ती त्याला कारण. हनुमंताने येथे जो विध्वंस केला, तुमच्या लंकेची होळीगीत केली, त्याची पक्की आठवण तुम्हाला. हा दुसरा धीट वानर येथे आला. आता हा काय करेल कोण जाणे, म्हणून तुम्ही घाबरलात. सुग्रीव माझे काका, त्याने तर रावणाचा मुकुटच हिरावून नेला, पण मी चांगलेच करण्याचा विचाराने आलो आहे. रावण म्हणाला, अरे वानरा, सरळ राजमार्गाने न येता तू आडवाटेने आलास, तर हा काय दूताला योग्य आचार झाला का? याच कारणाने आम्ही तुझ्याशी बोलत नव्हतो. अंगद म्हणाला, आम्ही वानर उड्डाण करणे हा आमचा स्वभाव धर्म. दूत स्वराष्ट्राच्या शिष्टाचाराप्रमाणेच बघतो, आणि दूताचे स्वागत तर राहोच, त्यांना बसायला आसने तुम्ही देत नाही. अहो मी स्वतः आसन तयार करतो, त्यावर बसतो. असे म्हणून अंगदाने आपली पुच्छ खूप लांब केली, त्याचे वेटोळे केले, त्यावर बसला. रावणाच्या आसनासमोर तो उग्र मुद्रेचा कपी युवराज बसला. तेव्हा रावणाच्या पोटात भीतीचा गोळा उठला. पण ती भीती दाबून त्याने अंगदाला विचारले, तू हनुमान नव्हेस? तू तर कोण? येथे कोणत्या हेतूने आला? तुझे आगमन का झाले? तेव्हा अंगद म्हणाला, मी वालीचा पुत्र अंगद, ज्या रामाने खर व दूषण यांचा वध केला त्या रामाचा मी दूत. मग त्याने रामाच्या प्रतापाचे वर्णन केले. त्या रामाचा मी दूत असे म्हटले. पुढे म्हणाला, रामाने असा निरोप माझ्यातर्फे पाठविला. जर सीता परत देऊन लंकानाथ मला शरण आला तरच तो वाचेल, नाही तर मी त्याचा घात करेन. रावण म्हणाला, तुझ्या बापाला त्या सुग्रीवाने मारले, तेही रामाकडून कपटाने.
आणि तुझी आई त्या सुग्रीवाजवळ राहते. असे असता अरे वानरा, मोठमोठ्या गोष्टी सांगून दुष्कार्य करायला आलो म्हणून गर्वाने बोलतोस. तुला लाज कशी वाटत नाही? त्यापेक्षा तू माझ्या पक्षात ये. माझे तुला अभय आहे. मी राम सुग्रीव यांना मारून तुला किष्किंधाचे राज्य नक्की देईल. त्यावर अंगद म्हणाला, रावणा, तू आणि मला भय देणार? जानकीच्या स्वयंवराच्या वेळी शिवाच्या पुरावर पडून तू कासावीस झालास. सीता तर खोटे रूप घेऊन षंडाप्रमाणे चोरून आणलीस. असे म्हणून अंगदाने वाली, सहस्त्रार्जुन, बळीराजा यांनी रावणाची पूर्वी कशी दुर्दशा केली होती तेच त्यांना ऐकले. पुलस्तीने अपमानकारक अटी स्वीकारून रावणाला बळीच्या बंदीतून कसे सोडविले हे सारे त्याला ऐकविले. अशा रीतीने विचक्षण अंगदाने रावणाचा फार तेजोभंग केला. अंगद रावण यांचा वाद आपण बघितला. आता पुढे अंगदाने रावणाला त्याची श्वेतदीपातील दासीकडून कशी फजिती झाली होती तेही ऐकविले. वालीने अंगदाच्या स्वतःच्या पाळण्यावर रावणाला बोलके खेळणे म्हणून कसे टांगून ठेवले त्याची आठवण करून दिली. पण रावण आपलीच प्रौढी सांगू लागला. तेव्हा अंगदाने पुन्हा रावणाचा धिक्कार केला. रामाचा प्रताप रावणाला अजूनही कसा कळत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. रावणाची वारंवार निंदा करून तो रावणाला रामचरणी शरण जाण्यास, सीता परत देण्यास सांगू लागला आणि म्हणाला, मी आत्ताच येथे तुझी 10 मुंडके तोडून टाकली असती, पण ती तर शिवाला वाहिलेली निर्माल्य असते तसे आहे. मी त्यांना कशाला हात लावू? असे म्हणत अंगदाने आपल्या उच्च वलयासनावरून एकदम उडी मारली ती रावणाच्या अंगावर. त्यामुळे सभेत एकदम धांदल उडाली. अरे, या वानराला पकडा, धावा, असे रावण काकुळतीने ओरडला. मोठमोठेचा 4 राक्षस अंगदावर धावले. झाली तेवढी शोभा, बस झाली असा विचार करून अंगद रावणाच्या अंगापासून मागे झाला. 4ही बलवान राक्षसांना त्याने केव्हाच पाडले असते, पण त्याने आणखीन काही पराक्रम केला. एकीकडे चौघांनी त्याच्या हातापायांना आपल्या बाहूंनी घट्ट पकडले असताना त्याने एकदम उड्डाण केले. त्याबरोबर ते राक्षस भूमीवर दाणकन आपटले. मग अंगदाने सर्वांच्या देखत सभामंडपच उचलून आपल्या हातावर धारण केला. राम लक्ष्मण जेथे होते तेथे आकाशमार्गे प्रयाण केले. रामाने त्याला तो सभामंडप परत रावणाच्या सभास्थानी नेऊन ठेवण्यास सांगितले. तेव्हा अंगदाने पुन्हा उड्डाण करून तो सभामंडप खांबवरून जागी बसविला. एवढे झाले तरी कुणीही राक्षसवीर त्याला अडवू शकला नाही. रावणाचा मुकुट मात्र त्याने हिरावून घेतला आणि तो घेऊन तो रामाकडे परत गेला. रामाने सर्वांची त्याचे फार कौतुक केले. अंगदाने लंकेत काय घडले, त्याने स्वतः काय पराक्रम केला त्याचा वृत्तांत रामासह सर्वांना सांगितला. अंगदाने रावणाचा जो मुकुट आणला होता तो रामाने स्वतः विभीषणाच्या मस्तकी ठेवला आणि वानरगणांनी कौतुकाने विभीषणाचा रामाचा जय जयकार केला. अंगदाची शिष्टाई विफल झाली होती. रावणाला थोडाही सुविचार मान्य नव्हता. आता कोणताही समोपचार न करता थेट युद्धच करायचे. सर्वांनी मोठा उत्साह धरला. अंगद शिष्टाई बघितली आपण. आता पुढे रामाने विभीषणाला राजछत्र अर्पण केले, पण विभीषणाने त्याचा स्वीकार केला नाही, कारण रामावर छत्र नव्हते. अंगदाच्या पराक्रमाचे कौतुक झाले. आता युद्धाला जोरात प्रारंभ होणार. राम, हनुमान, सुग्रीव लंकेच्या स्वारीसाठी निघाले. राज, गज, गवय, गवाक्ष, शरभ, गंधमादन, भीम, दधिमुख, सुषेण, केसरी, पनस, नळ, नीळ, जामवंत इत्यादी मोठमोठे वानरवीर गर्जना करीत निघाले. रावणानेही आपले महान योद्धे सैन्यासह त्यांचा प्रतिकार करण्यासाठी पाठवले. रणधुमाळी चालू होती. राक्षसांकडून शस्त्रांचा मारा होऊ लागला, तर वानराकडून दगड, गोटे, पाषाणशिळा, झाडांचा मारा सुरू झाला. लंकेभोवती वानरांचा असा काही वेळा पाडला की राक्षसांची पूर्ण नाकेबंदी झाली. इंद्रजिताने आपल्याबरोबर मोठमोठे 24 वीर घेतले. त्यांची अतुल्य बळ अशा 24 वानरवीरांची द्वंद्वे जुंपली. इंद्रजित विरुद्ध अंगद, प्रजग्र, संपाती, वानर, अतिकाय, रंभू, महोदर, सुशेषण, मकराक्ष, जांबावंत, प्रतपद आणि गजावानर, कुंभ, धूम्राक्ष वृक्ष, देवांतक राक्षस, गवाक्ष, सारण, ऋषभ, शिशिरा,
शरभ अशी द्वंद्वे झाली. कोठे वानर तर कोठे राक्षस मार खात होते. नरांतक पनस अंकंपन कुमुद महापार्श्व गंधपामादन शुक वेगदर्शी वानर तपन नळवानर जंबू हनुमंत मित्रघ्न विभीषण पघस सुग्रीव कृपाक्ष लक्ष्मण व्रज मुष्टी मैद वानर विंद अशनिप्रभ निकुंभ निळवानर अशी द्वंद्वे झाली. त्यात कित्येक राक्षस पराभूत झाले, कित्येक मरण पावले. रामावर 4 राक्षसवीरांनी प्रचंड वेगाने शरवर्षाव केला. यज्ञकेत शतघ्न रश्मिकेत यज्ञकोपण असे ते 4 वीर ज्या वेगाने रामावर बाण मारित होते त्याच वेगाने राम त्यांचे बाण वाटेतच तोडीत होता. हनुमंत रामाच्या मदतीला धावला, पण तो पोहोचण्याआधीच रामाने स्वतःच्या बाणाने चौघांची डोकी चुळवली. ती उडत येता येता हनुमंताला म्हणाली, आम्हाला रामाकडून मुक्ती मिळाली, आता कशाला धावतोस? हनुमंत रामाचे शरसंग्राम पाहून थक्क झाला. द्वंद्वयुद्धाचे वर्णन आपण बघितले. रणांगणात इंद्रजिताला अंगदाने अगदी जेरीस आणले. रात्र झाली तेव्हा इंद्रजिताने असे ठरविले की राक्षसांना रात्रीच जास्त बळ असते, तेव्हा आपण वानरांचा नाश करू. त्याने अंधाराचा फायदा घेऊन राक्षसेनेकडून अनेक वानरांना चिरडून टाकले. वानरांनी नखे दात मुष्टी प्रहार लाथा यांनी राक्षसांना अत्यंत त्रास दिला. राम व लक्ष्मण यांनी रात्रीसुद्धा वीरतशर व वर्षाव करून असंख्य राक्षसांना ठार मारले. त्यांचे रथ घोडे सारथी साथीदार नष्ट केले. रामाच्या कृपेने वानरांना अंधारातही दिसत होते, त्यामुळे इंद्रजिताचा अंदाज खोटा ठरला. त्यावेळी महापार्श्व महोदर इत्यादी 6 प्रधान राक्षसवीर रामाशी युद्ध करायला आले, पण रामाने त्यांचा पूर्ण पराभव केला. इंद्रजिताचे अंगदाचे घोर द्वंद्व माजले. अंगदाने शिळाचा वारंवार वर्षाव करून इंद्रजिताला युद्धभूमीतून अदृश्य स्वरूपात पळवून जाण्यास भाग पाडले. इंद्रजिताने युद्ध देवतांच्या मदतीने एक असा यत्न केला की शंकर प्रसन्न होऊन त्याने त्याला वर द्यावा की बाणावर सर्पमंत्र म्हणून बाण मारले तर त्यांचे रूपांतर सापात होईल व ते साप शत्रूला बांधून टाकतील, मग शत्रूंचा नाश करता येईल, असा यज्ञ त्याने केला. पण शिवाची शक्ती त्याच्यावरच उलटली. त्याच्याच अंगाची शक्ती क्षीण झाली. बाण जडत्व पावले. राम लक्ष्मणावर रामकृपेने वानरावरही त्यांच्या मंत्रविद्येचा काहीच परिणाम होईना. इंद्रजिताला फार वाईट वाटले, पण रामाने असा विचार केला की शंकराचा वर जर व्यर्थ झाला तर माझा परमभक्त मद्रुप्तच आता असा शंकराचा तो अवमान होईल. त्याने इंद्रजिताची जी वाचाच आपल्या प्रभावाने बंद केली होती त्या वाग्देवीला मुक्त केले. तेव्हा इंद्रजिताला लपलेल्या अदृश्य स्थितीचा तो होता तेथे मंत्र म्हणता येऊ लागले. त्याने मंत्राचा प्रयोग केला तेव्हा एक दिव्य रथ त्यांच्यासमोर प्रगट झाला. अर्थात तो रथ इतर कोणालाही दिसत नव्हता. त्या रथावर तो आरूढ झाला. मी आता सर्परूपी बाणांनी रामलक्ष्मणांना बांधून टाकतो. त्यांचा वध करणे मग अगदी सोपे होईल. विभीषणाच्याही मी घात करीन. सारे वानर माझ्या पुढे निर्मलच आहेत, अशा वल्गना करू लागला. त्यावेळी आकाशवाणी झाली, जरी आज तू रामलक्ष्मणांना बंधन केलेस तरी ते त्यातून सुटतीलच आणि तुम्हा सर्वांचा रावणासह नाश करतील, हेच निश्चित होय. ती वाणी ऐकताच इंद्रजिताच्या वल्गना एकदम थांबल्या. त्याचा जोर कमी झाला, पण त्याने पुन्हा आपली निराशा झटकून टाकली. आकाशवाणी खोटीच असते. अशा बिनशरीराच्या शब्दांना मी कशाला घाबरू, असे म्हणत त्याने रामलक्ष्मणावर शरसंधान करण्याचा संकल्प दृढ केला. शरबंध होम विधान आपण ऐकले. आता इंद्रजिताने आपला अदृश्य रथ अंतरिक्षात नेला. त्याने पाहिले तो रामलक्ष्मण शब्दवेदांच्या शक्तीचा उपयोग करून त्या रात्रीच्या अंधारात अनेक राक्षसांना ठार करीत होते. इंद्रजिताने आपल्या पक्षातील सैनिकांना गुप्तपणे सूचना दिली, यापुढे रणगर्जना करू नका, अगदी गप्प राहा, मुळीच आवाज करू नका. त्यांनी घोड्याचे तोंडही दोरीने बांधावे, रथचक्राचाही आवाज होऊ नये असे सांगितले. घोड्याची खुरही वाजू नये अशी दक्षता राक्षसाने घेतली. पण इंद्रजिताने मंत्रशक्तीचा उपयोग करून आपल्याभोवती दाट धुके पसरवले. त्यातून तो रामलक्ष्मणावर बाण मारू लागला.
इंद्रजिताच्या बाणाचे मोठमोठे सर्प झाले. त्यांनी रामलक्ष्मणांना वेधून टाकले. राम लक्ष्मण बांधले गेले ते हलू शकेनात. लक्ष्मण सर्पबंधन सहज तुटणार होता, पण शिवदत्त वरदानाचा आपण मान ठेवूया, जरा धीर धर, असे रामाने त्याला सांगितले. मग राम लक्ष्मण सर्पबंधनात पडले आहे असे इंद्रजिताला दिसले. तो गर्वाने गर्जना करू लागला. श्रीराम शरबंधन आपण बघितले. आता श्रीराम लक्ष्मणाला बंधात निचेष्ट पाडून वानरवीरांवर प्रचंड विजय मिळवून इंद्रजित रणभूमीवरून वाजत गाजत विजयाच्या घोषणा करीत लंकेत शिरला. रावणाने त्याचे मोठे हर्षाने स्वागत केले. तिकडे सर्पबंधनात पडलेले राम लक्ष्मण पाहून वानर शोक करू लागले. सुग्रीवाला फारच वाईट वाटले. त्या दोघांचे रक्षण करण्यासाठी सर्व महान वानरवीरादी त्यांच्या भोवती जागता पहारा ठेवला. सुग्रीवाला विभीषणाने अभय दिले, त्याचे सांत्वन केले. राम लक्ष्मण शंकराच्या वरदानाचा मान ठेवण्यासाठी सर्पबंधन मान्य करीत आहे. तू हातपाय जगाळून रडत बसू नको. राम कार्य कसे करावे याचा विचार कर, असे सांगून त्याला पुन्हा उत्साहित केले. हनुमंताला अंगदानेच ते सांगितले. त्यामुळे सर्व वानर योग्य संधीची वाट पाहत रामाभोवती सज्ज होऊन राहिले. रावणाने राम लक्ष्मण निचेष्ट पडले या गोष्टीचा फायदा करून घेण्यासाठी सीतेला आपल्या विमानातून रणभूमीवर आकाशात पाठविले. त्रिजटा राक्षसी बरोबर होती. रावणाने सीतेला सांगितले, बघ, राम आणि लक्ष्मण रणांगणात मरण पडले. आता तुझ्यापुढे एकच मार्ग, तू आता माझा स्वीकार कर. सीतेने रामाला पाहिले, लक्ष्मणाला पाहिले. त्यांच्या शरीरावर घाव होते, रक्त वाहून वाळले होते, तोंडे धुळीने मळली होती. रामाचे दर्शन रावणाने घडविले याचेच सीतेला मोठे उपकार वाटले. ते दोघे बंधू नक्की जिवंत आहे तिला मनोमन ठाऊक होते. मग तिने फार मोठा शोक झाल्याचा देखावा निर्माण केला. सीता खरीच रडत आहे असे रावणाला वाटले. त्रिजटेने तिचे सांत्वन केले. तिने हळूच सांगितले, अगो सीते, श्रीराम जर जिवंत नसते तर तू विधवा झाली असतीस. या विमानाचे वैशिष्ट्य असे आहे की जर विधवा स्त्रीचा याला स्पर्श झाला तर ते उडत राहणार नाही, ते पडेल. हे विमान जर मालकाने स्वतः कुणाला दिले तरच तो त्यात बसू शकतो. दोन्ही दृष्टीने तुला शोक करण्याचे कारण नाही. आता परत चल. सीतेने पूर्ण बारकाईने रामाचे निरीक्षण केले. राम लक्ष्मणाच्या मुद्रा तिला प्रसन्न दिसल्या. मनाने ती प्रसन्न झाली, पण अत्यंत दुःखात स्त्रीप्रमाणे ती वरवर विलाप करू लागली. त्रिजटेने विमान परत अशोकवनापर्यंत नेले. सीता परत आपल्या जागी जाऊन रडत बसली. रावणाला हे सगळे खरे वाटले. जानकीला रणांगणात रामदर्शन आपण बघितले. आता पुढील भागात पुढचा भाग बघूया. प्रभु रामचंद्र की जय. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रवेशतरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्.